आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व? आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी आणि रिपब्लिकन जनतेला, संविधानवादी आंबेडकरवादी जनतेला मी या ठिकाणी सुचवू इच्छितो की या देशामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणुका आहेत आणि आजच्या या निवडणुका लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एकीकडे संविधानवादी शक्ती आहे, लोकशाहीवादी शक्ती आहे आणि दुसरीकडे संविधान विरोधी शक्ती आहे। एकीकडे संविधान बचाव, लोकशाही बचाव आणि दुसरीकडे संविधान हटाव, लोकशाही हटाव अशा पद्धतीची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज एससी एसटी ओबीसी यांचं देखील आरक्षण धोक्यात आहे। कारण एससी एसटी ओबीसींचं आरक्षण जे मिळतंय घटनात्मक हे संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून मिळणारं जे आपलं आरक्षण आहे ते संविधान विरोधी शक्ती संविधान बदलण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा छुपा अजेंडा आहे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी या सर्व दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे अत्यंत गंभीरतेने पाहण्याची नितांत गरज आहे। परंतु या ठिकाणी मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, जळगाव जिल्ह्याचाही अध्यक्ष आहे। गेल्या 35 वर्षापासून प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्यासोबत मी काम करतोय। विद्यार्थी चळवळीपासून, कामगार चळवळीपासून आंबेडकरी चळवळीमध्ये एक रिपब्लिकन भीमसैनिक म्हणून मी काम करतोय। परंतु या ठिकाणी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचा कट्टर भीमसैनिक असून देखील या ठिकाणी प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांची भूमिका ही या ठिकाणी जी आहे संविधान विरोधी शक्तीसोबत जी युती केलेली आहे या युतीमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची जी पद्धत आहे संविधान धोक्यात आहे। आणि अशा वेळेस ही भूमिका घेणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी ही भूमिका पटत नाहीये। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे दुसरे नेते आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचे रामदासजी आठवले साहेब हे देखील माझे नेते आहेत, मी त्यांच्या विरुद्ध नाही आहे। परंतु या ठिकाणी रामदासजी आठवले साहेबांनी देखील या ठिकाणी जी आहे या संविधान विरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसून या ठिकाणी ही युती केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी हे जे ओपन आहेत आठवले साहेब, कवाडे साहेब हे ओपन बीजेपी सोबत या ठिकाणी गेलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे आहे की पुन्हा या ठिकाणी हे ओपन गेलेले आहेत आणि पुन्हा या पद्धतीने छुपी देखील युती या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली आहे। स्वबळावरती आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब हे माझे नेते आहेत, आंबेडकरी घराण्यातले रक्त आहे, त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे। परंतु या ठिकाणी आधीच आपले 50 गट आहेत, 50 गट आपले असताना या ठिकाणी पुन्हा 50 गटांना तुम्ही आधी बाळासाहेब आंबेडकर तुम्ही एकत्र तर करा, आधी 50 गटांना तुम्ही आधी एकत्र करा। आणि बाळासाहेब म्हणतात की आम्ही स्वबळावरती निवडणूक लढू। स्वबळावरती निवडणूक लढवताना किंवा तुम्ही आघाडी करताना आधी रिपब्लिकन पक्षामध्ये जे 50 गट आहेत ते तुमच्या सोबत नाहीये, आधी त्यांना तर एकत्र करा, त्याच्यानंतर तुम्हाला समाज मतदान करेल। रिपब्लिकन गटाचंच तुम्ही ऐक्य केलेलं नाहीये, रिपब्लिकन गटांना तुम्ही एकत्र केलेलं नाहीये आणि तुम्ही तिसरी आघाडी बनवण्याची या ठिकाणी भाषा करतायत। म्हणून या ठिकाणी जे आहे जर स्वबळावरती जरी निवडणुका लढवल्या तरी ही जी आहे याचा पूर्णपणे फायदा बीजेपीला, संविधान विरोधी शक्तीला आहे आणि संविधान विरोधी शक्ती निवडून आली पाहिजे। म्हणून या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका देखील हे पूर्णपणे रॉंग आहे। आणि म्हणून या ठिकाणी दिशा देणारे नेते आठवले साहेब, कवाडे साहेब, प्रकाशजी आंबेडकर साहेब तुम्ही दिशा देणारे नेते आणि दिशा देणारे नेते असताना देखील या ठिकाणी तुम्ही चळवळीमध्ये किती काम केलं, काय केलं ते महत्त्वाचं नाहीये। तुम्ही आजच्या घडीला संविधान धोक्यात असताना तुम्ही आज बीजेपीच्या सोबत कुठल्याही पद्धतीने त्यांना छुपी किंवा ओपन त्यांना पूर्णपणे या ठिकाणी मदत आणि सहकार्य होणार नाही अशा पद्धतीची भूमिका तुमची असली पाहिजे। म्हणून या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने आणि सर्व रिपब्लिकन गटातटाच्या वतीने, सर्व आंबेडकरी शक्तीच्या वतीने आणि सर्व भीमसैनिकांच्या आणि भीमा कोरेगावच्या सैनिकांच्या वतीने या ठिकाणी मी समाजाला विनंती करतो की या ठिकाणी संविधान बचाव, लोकशाही बचाव, समाज बचाव
याची नितांत गरज असताना हे चुकीचे निर्णय या ठिकाणी घेतले जात आहेत। म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आठवले साहेबांच्या, कवाडे साहेबांच्या, प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या सभा होतील त्या सभा भीमसैनिकांना उधळून लावा। या जळगाव जिल्ह्यामध्ये जर का बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर तुम्ही जर या जळगाव जिल्ह्यामध्ये आले तर तुमची देखील या ठिकाणी जी आहे आम्ही तुमच्या सभा उधळून लावू। रामदासजी आठवलेंची सभा उधळून लावू, कवाडे सरांची सभा उधळून लावू। या ठिकाणी तुम्हाला आम्ही जिल्हाबंदी करू। कारण या ठिकाणी जे काही होणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या अत्यंत दुश्मनासोबत तुम्ही मैत्री करून, शत्रूसोबत तुम्ही या ठिकाणी हात मिळवणी करून त्यांना कशाही ओपन आणि क्लोज अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जे सहकार्य करताय हे आंबेडकरी जनता कदापि सहन करून घेणार नाहीये। कारण की या ठिकाणी जे आपण पाहिलं असेल या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये हा संजय बरामने आतापर्यंत जळगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जातीय धार्मिक दंगली झाल्या, समाजामध्ये अनेक ठिकाणी अन्य अत्याचार घडले, विटंबना झाले, समाजामध्ये लग्न आहे, मय्यत आहे। कुठे संजय बरामने आतापर्यंत दिसला? कोणाच्या सुख दुःखामध्ये या ठिकाणी दिसला? नाशिकला राहतो संजय बरामने। नाशिकला राहणारा व्यक्ती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभा राहतो। बाळासाहेब आंबेडकर वगैरे त्याला पाठिंबा देतात। बाळासाहेब आंबेडकरांना असं वाटतं की संपूर्ण समाज हा माझ्या खिशामध्ये आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते त्यांना समाजाला वेठीस धरतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे। परंतु हे चुकीचं आहे। आम्हाला वंचितचं तिकीट नको, आम्हाला कोणत्या PRPचं तिकीट नको, आम्हाला रिपाई आठवले गटाचं तिकीट नको, आम्हाला कुठल्याही गटातटाचं तिकीट नको। आम्हाला आंबेडकरी शक्ती, रिपब्लिकन ऐक्याची शक्ती, आंबेडकर वाद्यांची शक्ती आणि एकच साहेब बाबासाहेब, एकच ध्येय संविधान, एकच ध्येय लोकशाही बचाव, संविधान बचाव, आंबेडकरवाद बचाव। याच्यासाठी अशी ऐक्याचं जर तिकीट मिळत असेल तर जगनभाई सोनवणे केव्हाही हे तिकीट घ्यायला तयार आहे। परंतु गटातटाचं मला तिकीट नको आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही यांना जिल्हाबंदी करू। तुम्हाला या ठिकाणी जे बाळासाहेब आंबेडकरांची सभा जरी झाली तर या जळगाव जिल्ह्यामध्ये 5,000च्या वरती संजय बरामणे जाऊ शकत नाही। शिवसेनेतर्फे दल बदलू संजय बरामणे शिवसेनेतर्फे विधानसभेला उभा होता, 5,000 मतं घेतले। त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी काँग्रेसकडे, पुन्हा दुसऱ्या पक्षाकडे, तिसऱ्या पक्षाकडे, चौथ्या पक्षाकडे पूर्ण महिनाभर प्रत्येकाकडे 5-5, 10-10 दिवस फिरत राहतो आणि कोणी तिकीट जर भिकेमध्ये दिलं, कटोऱ्यामध्ये टाकलं की मग ते कोणता बी झेंडा घ्यायला तयार, कोणालाही बाप बनवायला तयार, कोणालाही पक्ष म्हणायला तयार आणि कोणालाही नेता म्हणायला तयार आणि त्या पद्धतीने मग तो निवडणुकी लढवण्यासाठी बिमार झालेला माणूस आहे। बिमार फक्त याला काय राहतो नाशिकला आणि निवडणूक लढवायला होतो इथे भुसावळला। अरे इतके मोठे मोठे प्रश्न समाजाचे या ठिकाणी निर्माण झाले जिल्ह्यामध्ये, एकाही मोर्चे आंदोलनामध्ये, जन आंदोलनामध्ये या ठिकाणी संजय बरामणे दिसला का? जळगाव जिल्ह्यामध्ये मी 11 ठिकाणी रेल रोको आंदोलन केलं। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी डिव्हिजनमध्ये संविधान बचाव, लोकशाही बचावसाठी मी रेल रोको आंदोलन केलं। नवनीत राणाच्या विरुद्ध बंडेरामध्ये रवी राणाच्या विरुद्ध रेल रोको आंदोलन केलं। समाजावरती खोटे गुन्हे दाखल केले राणा कंपनीने तेव्हा। या ठिकाणी संजय गायकवाडच्या विरुद्ध आमदार 100 गाड्यांचा ताफा नेला, छत्रपती तलवार मोर्चा काढला, राहतो भुसावळला जगनभाई सोनवणे। पण बुलढाणा जिल्हा कडकडीत बंद पाडला, संजय गायकवाडला माफी मागायला लावली। राज ठाकरेच्या विरुद्ध मोर्चा काढला, प्रेत यात्रा काढली, महाराष्ट्रामध्ये कोणी काढली नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईला ज्यावेळेस मुंबईला या ठिकाणी आम्ही त्या मुंबईला तिथे तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती, कामगारांच्या प्रश्नावरती, केडिक मजदुरांच्या प्रश्नावरती। 35 वर्षापासून मी कामगारांच्या चळवळीमध्ये काम करतोय। माझी पत्नी विद्यमान नगरसेविका, माझी पंचायत समिती सदस्य, मी अनेक वेळा नगरसेवक झालो, नगरसेवक म्हणून निवडून आलो। संजय बरामणे इथे कधी निवडून आला का? मग कसं काय संजय बरामणे या ठिकाणी उमेदवारी वगैरे लादली जाते? बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासारखे नेते या ठिकाणी वरतून आम्हाला तुम्ही उमेदवारी लादतात। आंबेडकरी जनता या ठिकाणी ही मतांची जी विभागणी आहे याचा फायदा बीजेपीला होणार आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचे उमेदवार तुम्ही दिले जातात, हे आम्ही कदापि आंबेडकरी जनता सहन करणार नाही। संजय बरामणेला आणि बाळासाहेब आंबेडकरची सभा झाल्यानंतर देखील 5,000 मतही आम्ही मिळू देणार नाही, या ठिकाणी हे जाहीर करतो। आणि या दिल्लीमध्ये कोणाचेही सरकार येऊ द्या, मुंबईमध्ये कोणाचेही सरकार येऊ द्या, परंतु रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र आपकी बार संविधान सरकार, आपकी बार
संविधान राज. दलित, आदिवासी, मुस्लिम यांचा पट्टा आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये. या 50 वर्षामध्ये कधी दलित झाला का खासदार, कधी आदिवासी झाला का खासदार, कधी मुस्लिम झाला का खासदार. 50 वर्षापासून या संपूर्ण स्वातंत्र्यानंतरचं आतापर्यंत एकदाही आमचा माणूस या ठिकाणी खासदार झालेला नाहीये. म्हणून दलितांची ताकद, मुस्लिमांची ताकद, आदिवासींची ताकद एकत्रित करून SC, ST, OBC, मायनॉरिटी, बहुजन समाज, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचं संविधान राज निर्माण करण्यासाठी या जळगाव जिल्ह्यामध्ये काय तुम्हाला माहिती आहे का? या जळगाव जिल्ह्यातला बाळासाहेब आंबेडकर मी आहे, या जळगाव जिल्ह्यातला कवाडे सर मी आहे, या जळगाव जिल्ह्यातला रामदास आठवले मी आहे, या जळगाव जिल्ह्यातला ओवेसी मी आहे. या लोकांपेक्षा सर्वात मोठी ताकद या जळगाव जिल्ह्यामध्ये माझी आहे. त्याच्यामुळे या जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे मी जो निर्णय घेईल तो निर्णय हा सत्याचा निर्णय असतो, हा आंबेडकरवादी निर्णय असतो, हा संविधान बचाववादी निर्णय असतो, लोकशाही बचाव निर्णय असतो. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या नेत्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालेलं आहे. काय झालं मागच्या 2019 मध्ये ओवेसी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांचे विभागीय मेळावे झाले, सगळ्या महाराष्ट्रभर मेळावे झाले. आता आपल्याला वाटलं की दलित मुस्लिमांची एकता झाली, आता चित्र निर्माण केलं आणि उद्या नॉमिनेशन फॉर्म भरला जातील त्यावेळेस दोघांची युती कस काय तुटते, कोणाच्या आदेशावर तुटते, यांच्या मागे कोणती शक्ती आहे, कोण यांना इशारा देतं आणि लगेच एका मिनिटामध्ये यांची युती तुटते आणि दुसऱ्या दिवशी युती खतम. म्हणजे अशा पद्धतीने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे या ठिकाणी सुरू आहे. जे दुश्मन आहेत, जे शत्रू आहेत, त्या सोबत RSS मनुवादी, त्याचबरोबर या ठिकाणी BJP वादी, या दुश्मन शत्रू सोबत जर तुम्ही जात असाल तर जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला बंदी, महाराष्ट्रात तुम्हाला बंदी. महाराष्ट्रामध्ये आता तुमच्या सभांना लोक येणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी जे भीमसैनिक आणि भीमा कोरेगावची अवलाद तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं जाहीर करतो. धन्यवाद. जय संविधान, जय तिरंगा, जय भीम, जय भारत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.